नमस्कार, मी सांगली जिल्ह्यातून पदस्थ तालुक्यातून राष्ट्रीय सेनेचा पदस्थ तालुका अध्यक्ष बोलत आहे. आणि आमच्या मित्रांना आणि आम्हाला पदस गावकऱ्यांना समस्या झाली आहे महादरीबद्दल. त्याबद्दल आमचे रामभाऊ म्हणजे माझे मामाच आहेत, 2 शब्द बोलू इच्छित आहेत महादरीबद्दल. नमस्कार, माझं नाव राहुल पाटोळे. तर आपल्याला जे काय दिसतंय, जे काय घडलंय आणि जे काही मोबाईलवर व्हायरल होतंय त्याबद्दल मला मी सांगू इच्छितो की बाबांनो, जे काही सरकार निर्णय घेतला, हायकोर्टाने घेतला असेल, कोणी पण घेतला असेल, आत्ता 45 किलोमीटर माणसं जर पदयात्रा करत असतील त्या एका हत्तीनीसाठी, तर विचार करा का कोल्हापूर जिल्हा त्यातली ते जिथं राहत होती तिथं काय करत होती, त्याचा विचार कोणी केलाय का? 35 वर्ष झाले जी हत्ती माणसात राहिल्या त्या आज अचानक जनावरात राहील का? त्याचं उत्तर जर असेल तर कमेंटमध्ये नक्की पाठवा. आणि मला म्हणण्याचा उद्देश हा आहे, ज्यांनी ज्यांनी हा निर्णय म्हणतात आता योग्य आहे म्हणून, त्यांना मला एकच सांगू इच्छितो की त्यांना पहिल्यांदा जंगलात पाठवा. तो आमदार असो, खासदार असो किंवा नरेंद्र मोदी असो, काही विषय नाही. विषय संपला. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, जय सांगली जिल्हा.